दिगंबरच्या नावावरती राहिले होते आणि त्याच्यानंतरचे मात्र चेंडू ते मात्र फलंदाज उमेशच्या नावावरती राहिले. 2 षटकार ठोकले आणि चक्कर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या दिलेला आहे स्कोर कार्डवरती ती 16. बघा प्रेक्षकांना काय हवं असतं तर मात्र मनोरंजन आणि मनोरंजन ते मात्र इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय ते हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून. जशी मॅच रंगेल, जसं आता तापमान तापलाय तसं मात्र मॅच सुद्धा इथे रंगलाय आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि पहिला षटक समाप्त झाल्यानंतर धावा झालेल्या आहेत 16. बघा सावधचे जे प्रेक्षक आहेत डाव्या बाजूला ते पट्टी सोडायचे. कृपया आपल्याला विनंती असेल सीमारेषेच्या बाहेर राहायचंय. डाऊन दी बॉल आणि विकेट होतं इथे मंगेश भुतेचं. अजून एक गडी बाद होतोय तो सोरगाव संघाला लागणारा हा धक्का क्रमांक 3. बॉल वरती विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर किरण पाटील 360 डिग्री आपण पाहतोय पॉवर प्ले साठी जाणला जातोय. परंतु या षटकामध्ये आपण बघितलं किरणला थोडा मागे ठेवलाय सावध संघाचा एक्सप्रेस, भिवंडी एक्सप्रेस ज्या नावाने मात्र ज्याची ओळख आहे तो किरण पाटील. कालचा दिवस किरण पाटीलने नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे या बापगावच्या मैदानावरती गाजवला आणि चॅम्पियन का मी ठरलो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना आई एकविरा सावध संघ किरण पाटीलला आपण पाहू शकता. भिवंडी एक्सप्रेस ज्या नावाने मात्र व्यावसायिक क्रिकेट असेल शहरी क्रिकेट असेल मात्र त्याच्या नावाचा कायम दबदबा राहिलेला आहे तो गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती क्वार्टरला भिवंडी या नावाने मात्र त्याची ओळख आणि आज पुन्हा एकदा किरण पाटील आपण पाहू शकता एक्सप्रेस या नावाने. पुन्हा एकदा आले LBW अपील, पंचांचा बोट आकाशामध्ये. LBW माध्यमाने इथं पकडलाय फलंदाजाला. अजून एक गडी बाद होतोय सोरगाव संघाचा. मिडल स्टंपवरती पकडला फलंदाजाला. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते. सातत्याने त्याची मात्र भिवंडीमध्ये चर्चा केली जाते. क्वार्टरल ऑफ भिवंडी या नावाने मात्र त्याची ओळख आणि तोच गोलंदाज किरण पाटील आज पुन्हा एकदा या वांद्रेकर चषकामध्ये आपली दहशत आणि दरारा निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल किरणचा खूप वेगाने फेकला होता. बेल्स उडवली जातोय. अजून एक गडी बाद होतोय. इथे काय घडलंय मैदानावरती तू चल मैं आया अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सोरगाव संघाची. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक ठरणारा हा गोलंदाज किरण पाटील ठरलाय. तो एकविरा सावध संघाचा पहिला गोलंदाजाच्या नावावर राहिली एकविरा स्पोर्ट सावध या संघाचा. सातत्याने आमच्या कॉमेंट्री पॅनल मध्ये सुद्धा चर्चा केली जाते की नाव द्यायचं कोणाचं, असा 12वा प्रतिनिधी आम्हाला सांगतायत. पहिला नाव आला होता 9100, त्याच्यानंतर नावाला आई एकविरा आणि शेवटच्या षटाला मात्र नाव फिक्स झालेलं आहे एकविरा स्पोर्ट सावध. काही हरकत नाही, कुठेतरी चर्चा केली जाते या नावाबद्दल आणि नाव ते मात्र आता त्या नावाला उदाहरण आलेलं आहे ती म्हणजेच किरण पाटील, एक क्वार्टरल ऑफ भिवंडी ज्याचं नाव मात्र सातत्याने आपण घेत असतो. विकेट हॅट्रिक झालेला आहे, धावा झालेल्या आहेत त्या 16. पुढचा बॉल किरणचा खूप वेगाने अजून पाहावा लागेल. अजून एक विकेट बेल्स उडाली जातोय. 4था गडी येथे मात्र बाद झालाय तो दत्तकृपा सोरगाव संघाचा. पहिला कॅच घेतला होता, त्याच्यानंतर 3 क्लीन बॉल केलेले आहेत किरण पाटीलने. काय गोलंदाजी केली जातोय, खूप वेगाने चेंडू रिलीज केला जातोय आणि
प्रत्येक चेंडूवरती गतिशील आणि जो नियंत्रण आहे तो मात्र नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतोय. भेदकता अचूकता त्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील नवीन फलंदाज. सुभाष बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी पुन्हा एकदा एष्ट्या त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. दीपराज मैदानावरती काय इथं घडलाय आणि काय चर्चा चालू आहे मैदानावरती. आल्या आल्या प्रत्येक खेळाडूला इथे मात्र मागे परतावा लागतोय. अजून एक धक्का लागतोय तो दत्तकृपा सोरगाव संघाला. दुसऱ्या बाजूने खूप चांगली गोलंदाजी मात्र केली जाते किरण पाटीलच्या माध्यमातून. धावा झाल्या 16. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्याच्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे तो सोरगाव संघाला. पुढचा बॉल राऊंड द विकेटने आता मात्र सन्मान दिलाय. ज्या ज्या वेळेस चांगला गोलंदाज असतो त्या वेळेस मात्र चांगल्या गोलंदाजाला सन्मान देणं एक काम असतं.